नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, ही वाट दूर जाते ही मोहना कारखानीस लिखित कादंबरी आपण ऐकताय आणि आज या कादंबरीचा भाग 15वा. मनाच्या बधीर झालेल्या अवस्थेत मी विनयच्या घरी गेले. वाटेत प्रचंड ताण जाणवत होता. रस्त्यावरची दुकानं बंद झाली होती. कुठे दगडफेक झाली होती. काचा पडल्या होत्या. रक्ताचे डाग होते. तुरळक वाहतूक कुठलं तरी जड ओझं घेतल्यासारखी फरफटत चालू होती. माझे हातपाय थंड पडले होते. विनयचं बरोबर असणं हे श्वास चालू असणं इतकं महत्त्वाचं वाटलं होतं. त्याच्या प्रशस्त घरी पोहोचल्यावर एकदम सुरक्षित वाटलं. कामाला असणाऱ्या मुलानं आम्हाला ज्यूस आणून दिला. तो पिताच जरा तरतरी आली. भानावर आल्यावर मी ताबडतोब घरी फोन लावला. घरी सगळेजण काळजीत होते. असा भयंकर प्रसंग पहिल्यांदाच अनपेक्षितपणे समोर उभा ठाकला होता. अगं बाई, तू ठीक आहेस ना? आईने थरथरत्या आवाजात विचारलं. हो आई, मी विनय सरांकडे आली आहे. त्यावर कोणीच काही बोललं नाही. तू एकटीच? त्यांच्या घरी कोण कोण आहे आदिती? बाबांनी विचारलं, पण मला तरी कुठे माहिती होतं. हा विचार करायला वेळच मिळाला नव्हता. विनय बाजूला उभं राहून माझं बोलणं ऐकत होता. त्याला तेवढं मराठी कळत होतं. बाबा, बाहेर खूप काही भयंकर घडतं आहे, पण सुदैवानं मी सुरक्षित आहे. या क्षणी माणसाचं सुरक्षित असणं महत्त्वाचं आहे एवढंच मला कळतं आहे. तुम्हीही कुठे बाहेर पडू नका. सचिनला सांगा तो जिथे आहे तिथेच खोलीवर थांबलेलं बरं. विनय सरांचा हा फोन नंबर लिहून घ्या. मधून मधून कळवत राहा. त्यावेळी आत्तासारखे मोबाईल नव्हते. घरात नुकतेच लँडलाईन फोन आले होते. आमच्या घरी मी फोन घेतल्याचा आता किती उपयोग झाला होता. मी फोन ठेवायला लागले, पण विनयनं माझ्या हातातून फोन काढून घेतला स्वतःकडे. बाबा नमस्कार. आदितीची अजिबात काळजी करू नका. शी इज सेफ हिअर. बाहेरची परिस्थिती ठीक झाली की मी तिला पोचवेन, तो हिंदीत म्हणाला. मला भयंकर ताण जाणवत होता. हे सगळं इतकं भराभर अनपेक्षित घडत होतं. मी काहीच बोलले नाही. आदिती, फ्रेश होऊन ये, तुला बरं वाटेल. नंतर तुला माझं घर दाखवतो, तो मला म्हणाला. त्याच्या नोकरानं दाखवलेल्या बाथरूममध्ये मी गेले. प्रशस्त बाथरूम, उंची आरसे लावलेले, बाथटब. पहिल्यांदाच बाथरूममध्ये माझं पूर्ण प्रतिबिंब दिसलं. शॉवर घ्यावासा वाटला, पण बरोबर कपडे नव्हते. मग तोंडावर भसाभसा पाणी मारून घेतलं. माझ्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग हळूहळू परत आला. बाहेर आले तेव्हा विनय टी व्ही लावून बसला होता. टी व्हीवर थरकाप उडवणाऱ्या बातम्या चालू होत्या. बाहेरची परिस्थिती गंभीर होती. असं काही होऊ शकतं हे विश्वास ठेवायला जड जात होतं. निदान मुंबईत तर नाहीच. आमची मुंबई नेहमी आम्हाला सुरक्षित वाटत आली होती. बस आदिती, बस. आदिती, तुला या प्रकाराचं टेन्शन आलं आहे, मी समजू शकतो. तुलाच काय, मलाही हे भयंकर वाटतं आहे. या परिस्थितीत तू माझ्याकडे राहिलीस तर बरं होईल. कसलीही काळजी करू नकोस. तू अगदी घरच्यासारखे राहा. सध्या मी एकटाच राहतो इथे. माझी मम्मी गावाला असते. आमची बरीच शेतीवाडी प्रॉपर्टी आहे तिकडे. मम्मी सांभाळते सगळं. माझा मोठा भाऊ राहतो मम्मीच्या जवळ. त्याची फॅमिली आहे तिथे. तो टी व्ही बंद करत म्हणाला. म्हणजे विनयचं लग्न नाही झालं वाटतं. मागे त्याच्या लग्नाविषयी काही बातम्या आल्या होत्या कानावर, पण मला अशा गॉसिपमध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता. मी इकडे तिकडे बघितलं, कुठे काही फोटो वगैरे दिसलं नाही. घर मात्र सुरेख ठेवलं होतं. उंची अभिरुचीचे पडदे, रंगसंगती, आलिशान फर्निचर, ताजी आकर्षक फुलं सजावटीत ठेवलेली. बाजूला सतार, एका भिंतीला लागून पियानो. माझा विश्वास बसे ना की मिस्टर खडूस आणि संगीत. खूप छान आहे घर, मी पटकन म्हणाले. तो हसला. खोली उजळली. खरं तर विनयच्या स्नेहार्द स्वभावानं ती प्रकाशली होती. चल, सगळं घर दाखवतो तुला, तो उत्साहानं उठत म्हणाला. वातावरणातला ताण कमी झाला. 10 वर्षांपूर्वी विनयनं मला बरोबर घेऊन आपुलकीनं दाखवलेलं घर आत्ताही जसंच्या तसं माझ्या डोळ्यांसमोर उभं राहतं आहे. घर सुरेख ठेवलं होतं, पण बाईचा हात फिरलेला माझ्यासारख्या मुलीला लगेच कळाला असता. विनयनं मेहनतीनं घर सजवलं होतं, तेही स्वतः.
बैठकीच्या खोलीच्या डावीकडे 2 बेडरूम्स आणि उजवीकडे प्रशस्त मास्टर बेडरूम. मध्ये लांबलचक पॅसेज. त्यात इंडोर प्लॅन्ट्स रुबाबात उभी होती. उंची पण उच्च अभिरुची दाखवणारं फर्निचर. मास्टर बेडरूममध्ये राधाकृष्णाचं अप्रतिम असं भलं मोठं पेंटिंग. मी भारल्यासारखी त्या चित्राकडे बघत राहिले. राधाकृष्णाचं प्रेम आठवलं. बाहेरच्या कोणशी जगाचा विसर पडला. अदिती अशी पुढे ये, तुला माझी पुस्तकं दाखवतो. जगातल्या प्रसिद्ध लेखकांची बरीचशी पुस्तकं मी विकत घेतली आहे. तो एक नादच आहे मला. आत्तापर्यंत ज्या ज्या देशात प्रवेश केला तिथल्या वस्तुसंग्रहालयाला भेटी दिल्या. जमलं तेवढं आणलेलं आणत गेलो. आता जागाच पुरत नाही बघ. मी पुस्तकांच्या कपाटाकडे अनिमिष नेत्रानं बघत राहिले. तिथून निघू नये असं मला वाटलं. प्रत्येक पुस्तक हातात घेऊन त्याच्या स्पर्शाची जादू अनुभवावी. मी खात्रीनं सांगतो तुला ही वाचनाची आवड असणार. हो बरोबर. ओळखा, मला आणखीन काय आवडतं असं तुम्हाला वाटतं? मलाही विचारायला गंमत आली. तुला जलद आउटडोअर खेळ आवडत असणार. बॅडमिंटन, टेनिस. मी चकित झाले. तुम्हाला कसं कळलं? अगं म्हणून तर मी तुझा बॉस आहे. तो मोठ्यानं हसत म्हणाला. त्यावेळी तो खूप देखणा भासला. प्रत्येक खोली टापटिपीनं लावलेली. पडदे वेगळे, रंगसंगती वेगळी. एकटा पुरुष घर इतकं सुंदर ठेवू शकतो? खरं नव्हतं वाटत. कंपनीतली मोठी अधिकाऱ्याची जागा सांभाळणारा हा माणूस घरातही इतकं लक्ष देतोय. मुखवट्यांच्या जगात वावरताना इथे जगणारा माणूस आपला खरा चेहरा कसा लक्षात ठेवत असेल? मात्र विनयला जवळून बघताना या समजुतीचं आवरण टराटरा फाटलं. या माणसानं आपल्यातली संवेदनशीलता, कलेची जाण जपली होती. घरात पाऊल टाकल्यापासून घरमालकाची सौंदर्यदृष्टी आणि उच्च अभिरुची यांची मला ओळख होत होती. विनयच्या सहवासात इतके दिवस राहूनसुद्धा मला त्याचं खरं दर्शन आत्ता होत होतं. एखाद्या शिल्पाला आधी फोटोत बघावं आणि नंतर प्रत्यक्ष लेण्यात जाऊन जवळून निहाळावं, त्याच्या जवळकीनं भारावून जावं, तसं काहीसं मला वाटत होतं. ते शिल्पाला त्याची जाण होती का? कोणास ठाऊक. त्याच्या वागण्या बोलण्यातली अदब लोभसवाणी होती. पाहत राहावी अशीच होती. बाहेरच्या खोलीत लहानसा आकर्षक बार होता. त्यावर उंची मद्य लावून ठेवलेली होती. पण विनय कधीतरीच मद्य घेत असावा. मी त्याला सिगरेट ओढतानाही कधी बघितलं नव्हतं. ऑफिसमधला प्रोफेशनल, रुबाबदार, स्ट्रिक्ट, खडूस आणि इथला घरगुती, मोकळा ढाकळा, साधा विनय खूप वेगळा वाटला. तो आंघोळ करून फ्रेश होऊन साधे घरातले कपडे घालून आला तेव्हा तर अगदी आपलाच वाटला. त्याचं त्याच्या घरावर खूप प्रेम होतं हे जाणवत होतं. घरातला प्रत्येक कोपरा त्याच्या सहवासानं तृप्त झालेला जणू. मला तृप्तीची नवीन भाषा कळली. एकूण जगण्यावरच प्रेम करणारा असा हा माणूस वाटला. हा माणूस ज्या कोणावर प्रेम करेल तेव्हा अगदी भरभरून प्रेम करेल. याने अजून लग्न कसं केलं नाही, हा प्रश्न पुन्हा मनात उभा राहिला. मी त्याच्याकडे आता निरखून पाहायला लागले. ऑफिसमध्ये असताना कामाव्यतिरिक्त विचार करायला क्वचित वेळ असे. आजच्या दिवसानं आम्हाला एका वेगळ्याच परिस्थितीत आणून एकमेकांसमोर उभं केलं होतं. विनयच्या घरात उबदार भिंतींच्या संरक्षणात, त्याच्या सहवासात मला खूप सुरक्षित वाटत होतं. अदिती, विचार कसला करतेस? तुला कपडे चेंज करायचे आहेत का? नाही, म्हणजे ते तू करच. किती वेळ तेच ते कपडे घालून बसणार? तुला काय वाटेल माहीत नाही, पण मला आत्ताच तुला तसं बघून कसं तरी व्हायला लागलं आहे. हे ऐकून माझ्या विचारांना ब्रेक बसला. मला हसायला आलं. मी होकार दिला. त्यांनी मला त्याचे कपडे, नाईट ड्रेस आणून दिला. मी तुमचे कपडे घालू? इज देअर एनी अदर ऑप्शन? मला त्यांनी गेस्ट रूम दाखवली. मी आत गेले. माझे कपडे बदलले. विनयचे कपडे माझ्यासाठी खूप ढगळ होते, पण स्वच्छ वाटले. आत्तापर्यंत मी खूप रिलॅक्स झाले होते. रात्री जेवण घेताना आम्ही मनातल्या चिंता बाजूला सारल्या. अगदी शाळा कॉलेजपासून सगळ्या विषयांवर गप्पा मारल्या. गंमत म्हणजे त्या रात्री ऑफिसचा विषय निघालाच नाही. सोबतीला सुंदर चवदार जेवण होतं. विनयचा खानसामा रुचकर जेवण बनवत होता. विनय त्याच्या खानसाम्याला, युसुफला किती माणुसकीनं वागवत होता. काय गंमत होती बघा. बाहेर धर्मावरून हत्याकांड चाललं होतं.
आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या जगण्यात जात, धर्म, कर्मकांड याचा विचारही स्पर्शून जात नव्हता. तसं असतं तर युसुफनं आम्हाला एवढं प्रेमानं खिलवलं नसतं, आम्ही ते प्रेमानं खाल्लं नसतं. रात्री सगळं आवरून तो त्याच्या घरी परत गेला. नोकरानं आवरावर केली, त्यालाही गावाला जायचं होतं. तेवढ्यात फोन वाजायला लागला. विनयच्या मम्मीचा फोन होता. नमस्ते मम्मी. तो बराच वेळ बोलत होता. त्यांनी मला बोलवलं. मला आश्चर्य वाटलं. मम्मीला सांगितलं आहे तुझ्याबद्दल. फोन माझ्या हातात देत तो म्हणाला. मायलिकाचं सख्य दिसलं. मम्मी खूप बडबड्या होत्या असं वाटलं की मम्मींची आणि माझी खूप जुनी ओळख आहे. बेटी, विनय वहाँ अकेला रहता है हमेशा. कितनी बार बोला शादी करो, मेरी सुनता किधर है. मुझे हमेशा उसकी चिंता लगी रहती है. मला किंचित ऑकवर्ड वाटलं. त्यांनी मला जवळची समजून सांगितलं होतं. 100 वेळा काळजी घे, बाहेरची परिस्थिती निवळेपर्यंत तू विनयकडे राहा असंही त्यांनी सांगितलं. मला खूप बरं वाटलं. मम्मीला बोलायला खूप आवडतं, पण तुझ्याशी कुछ ज्यादा ही बात कर रही थी शायद. विनय अवघडून म्हणाला. सगळ्या आई अशाच असतात. मी मनातच म्हणाले. मम्मीनं माझ्यासाठी खूप केलं आहे. पापा नसताना एकट्या स्त्रीनं स्वतःच्या पायावर उभं राहून मला आणि माझ्या भावाला शिकवलं. आमची शेती होती, पण पापा अचानक गेल्यावर ती सांभाळायला कोणी नव्हतं. मम्मीनी सगळं शिकून घेतलं. आमच्या गावातल्या बायकांना एकत्र केलं, त्यांना मदतीला घेतलं. आधी आमच्या घरात तिला विरोध झाला. गावात कुठल्या विडोनं असं घराबाहेर जाऊन काम केलेलं नव्हतं. आमचे चाचा, बडे पापा सगळ्यांनी तिला सांगितलं की तू शेती विक, आमच्याकडे येऊन राहा. पण माझी मम्मी खूप स्वाभिमानी आहे. तिला कुणावर अवलंबून राहायला नाही आवडत. आम्हाला पण तिने तेच शिकवलं. मला लहानपणापासून सगळ्या कामाची सवय लावली. तू हे सगळं वैभव बघतेस ना, ते माझ्या मम्मीमुळे शक्य झालं आहे. भाईला शेतीची आवड होती म्हणून तिने त्याला त्यातच शिकायला पाठवलं. मला MBA करायला अमेरिकेला पाठवलं. त्यावेळी हातात इतके पैसे नव्हते म्हणून शेतीचा एक तुकडा विकला माझ्या शिक्षणासाठी. आम्हा फार्मर्सना आमचं शेत खूप प्रिय असतं आदिती, अगदी घरातल्या कुटुंबातल्या माणसासारखं. पण माझ्यासाठी जे काही शक्य होतं ते सगळं मम्मीनी केलं. विनय खूप बोलत होता, मी भारावून ऐकत होते. विनयच्या आयुष्याचा एक एक पैलू समोर येत होता. त्यांनी त्याच्या आयुष्यात सुखदुःखाची अनेक रूपं पाहिली होती. प्रत्यक्ष त्याच्या आईकडून त्याला जी शिकवण मिळाली होती ती खरोखर वंदनीय होती. मला त्याच्या मम्मीविषयी अतिशय आदर वाटला. नंतर आम्ही TV बघत बसलो, पण थोड्या वेळानं तो बातम्यांचा ताण नकोसा वाटला. मी झोपते विनय असं म्हणून खोलीत जाऊन मी दार लावून टाकलं. बिछाण्यावर पडले आणि झोप येईना. नकळत अनेक विचारांनी माझ्यावर हल्ला केला. आजचा दिवस किती भयंकर होता. आज घर सोडताना मुंबईकरांना आपल्यापुढे काय वाढून ठेवलं याची कल्पनाही नसेल. जाती धर्माच्या या भयानक सूड युद्धानं कुणाकुणाला सोडलेलं नव्हतं. कोण जगलं, कोण मेलं, कोण कायमचं अपंग होऊन पडलं, काहीच कळायला मार्ग नव्हता. कोणाचा भाऊ, कोणाचे बाबा, मामा, काका, आई, मावशी, मामी, किती नात्यांच्या चिंधड्या उडाल्या असतील आजच्या काळ्या कुट्ट दिवसात. किती सुकुमार बाळांना आजच्या दिवसात आईबाबांना कायमचं गमवावं लागलं असेल. किती कुटुंबांचं आयुष्य आज जमीनदोस्त झालं असेल. काही कल्पनाच करता येईना. एकटं पडण्याची नुसती कल्पनाही किती हादरवून टाकणारी होती. आज माझ्या सोबतीला विनय नसता तर मी घरी सुरक्षित पोचले असते का? विचारांच्या मधमाशा माझ्यावर हल्ला करत होत्या. भीती, असुरक्षितता माणसाची झोप उडवते. अचानक तीव्रतेनं वाटलं की विनयजवळ जाऊन बसावं. मी उठून नाईट लॅम्प लावला. मंद प्रकाशात ती खोली उजळली. हळूच खोलीचं दार उघडून मी बाहेर आले आणि पॅसेजमधनं बाहेरच्या हॉलमध्ये डोकावले. विनय त्याच्या आरामखुर्चीत झोपला होता. झोपेत त्याचा चेहरा निरागस, देखणा दिसत होता. त्याला बघताना माझ्या मनातले वाईट विचार थोडे दूर पळाले. थोडा वेळ तशीच टक लावून त्याला बघत उभे राहिले. झोपेत तो थोडा हलला तेव्हा मी भानावर आले. पुन्हा खोलीत आले. खोलीत लावलेल्या शोभिवंत वस्तू, त्याची पुस्तकं आणि त्याला मिळालेली कॉर्पोरेट विश्वातली बक्षिसं पाहायला लागले. ते पाहताना विनयच्याबद्दल असलेली आदराची भावना आणखीन वाढली. त्या उबदार वातावरणात कौतुकाची मेहफिल सूर छेडायला लागली.
मी पुन्हा बिछाण्यावर पडले. फुलाफुलांच्या त्या रजईत स्वतःला लपेटून घेतलं. विनय आणि त्याचं घर मला आवडलं होतं. रात्री बऱ्याच उशिरा मला शांत झोप लागली. सकाळी किती वाजता उठले मला आठवत नाही, पण विनय ब्रेकफास्ट तयार ठेवून माझी वाट बघत होता. एरवी ऑफिसमध्ये गंभीर प्रौढ वाटणारा विनय घरगुती कपड्यात फ्रेश तरुण दिसत होता. बाहेरची परिस्थिती ताणयुक्त होती हे त्याच्या बोलण्यातनं जाणवलं. मला अवघडल्यासारखं वाटलं. त्याच्या घरी मी कालपासून अगदी घरच्यासारखी वागत होते. रात्री उशिरा छान झोपले होते. आत्तासुद्धा ब्रेकफास्ट तयार होता. अंडी, टोस्ट, दूध. ये 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 बस ब्रेकफास्टला, मी तुझी वाट बघतोय. मी मुकाट्यानं जाऊन बसले. झोप लागली का? तो मला निरखून बघत म्हणाला. मला रात्रीचा त्याचा झोपेतला चेहरा आठवला. मी कितीतरी वेळ त्याच्याकडे पाहत उभी होते हे त्याला कळलं तर. त्याच्या तशा रोखून पाहण्यानं मला लाजल्यासारखं झालं. मी अगदीच अवतारात होते. पण लगेच मलाच माझा राग आला. बी प्रोफेशनल. विनयकडे तू कुठल्या परिस्थितीत आली आहेस याची आठवण ठेव. मनात विचार आला, उद्या ऑफिसमध्ये सगळ्यांना कळलं तर कोण काय अर्थ काढेल? लोकांना काय बोलायला काहीतरी कारण हवंच असतं. विनयच्या प्रोफेशनल लाईफवर याचं सावट येता कामा नये. आधीच ऑफिसमधल्या लोकांचे विचित्र अनुभव आले होते. हाताची पाची बोटं सारखी नसतात. मी शांतपणे खायला सुरुवात केली. टी व्हीवर बातम्या चालू होत्या. भयंकर भयंकर फार भयंकर घडलंय सगळं. विनय अस्वस्थ होऊन उठत येरझाऱ्या घालत म्हणाला. त्या बातम्या बघताना मला माझ्या वैयक्तिक गोष्टीत रुतून बसल्याबद्दल अपराधी वाटलं. नरिमन पॉईंटला असलेली आपली इमारत वाचली. आपले ऑफिसमधले लोक सुखरूप पोचलेत घरी, पण अनेक लोक नाहक मेले. विनयचा चेहरा वेदनेनं भरला होता. माझ्या तोंडाची चवच गेली, पण विनयच्या धाकाने मी खाल्लं. तू एवढ्यात घरी जायचं ठरवू नकोस. विनय सर, असं कसं? आज जाते मी घरी. त्यांनी माझ्याकडे रोखून बघितलं. त्याच्या नजरेत जरब होती. असा मूर्खपणा करू नकोस. तुझ्या सुरक्षिततेची जबाबदारी माझ्यावर आहे आणि हे घरात सर वगैरे नको प्लीज. नो फॉर्मॅलिटीज. मी काहीच बोलले नाही, काही बोलूच शकले नाही. फक्त कपडे अशी खूण केली. त्याचा नाईट ड्रेस अजूनही माझ्या अंगावर होता. त्याची काळजी करू नकोस. माझ्या आईची साडी, काही लेडीज कपडे वगैरे असतील तिच्या कपाटात. तू बघ तुला काय सोयीचं वाटतंय ते. मी त्याच्या मागोमाग त्याच्या आईच्या बेडरूममध्ये गेले. त्याची मम्मी अधूनमधून येऊन राहायची त्याच्याकडे. आणखीन कोणी इथं राहिल्याची निशाणी नाही दिसली. विनयचं लग्न झालं होतं का? माझ्या मनात पुन्हा तोच प्रश्न आला. जे ऐकलं होतं ते खरं होतं का? अदिती, विचार कसला करतीयेस? विनयच्या आवाजानं मी केवढी तरी दचकले. काही विचारायचं असेल तर विचार, तो म्हणाला. विनय, तुम्ही लग्न नाही केलं? मी चाचरत विचारलं. तो काही बोललाच नाही, जणू काही त्याने ऐकलंच नव्हतं. मग मी पुढे काही विचारलं नाही. तू तुझं सगळं आटोपून घे. मी बाहेर बसलोय. ऑफिसचे कॉल्स करून घेतो. उगीचंच लग्नाचं विचारलं असं मला वाटलं. काय गरज होती? यापुढे त्यांनी काही सांगितलं तर फक्त ऐकायचं, तोंडाला कुलूप घालून टाकलं. विनयच्या मम्मीच्या कपाटात त्यांचे बरेच कपडे होते. काही पंजाबी सूट्स होते. माझ्या अंगाला येईल असा एक लेमन कलरचा सूट निवडला मी. याआधी दुसऱ्यांचे कपडे घालायची कधी वेळ आली नव्हती, पण आत्ता इलाज नव्हता. मी सावकाश आंघोळ केली. बाथरूममध्ये अनेक प्रकारचे साबण, परफ्युम्स होती, पण मी कशाला हात नाही लावला. फक्त मनाचा थकवा घालवण्यासाठी बराच वेळ शॉवर घेत उभे राहिले. समोर पूर्ण उंचीच्या आरशात माझा सुंदर कमनीय देह दिसत होता. तो बघताना मला स्वतःचा अभिमान वाटल्याशिवाय राहिला नाही. अचानक बाहेर विनय बसलाय आणि मी त्याच्या घरात आहे या गोष्टीचं मला भान आलं. पटापट टॉवेल गुंडाळला. मी अंग कोरडं केलं. बेडरूमला अटॅच्ड बाथरूम असल्यामुळे मी बाहेर येऊन कपडे घालून तयार झाले. पुन्हा आरशात बघताना माझ्या सौंदर्याची जाणीव मला नव्यानं झाली. थोडा वेळ मी माझ्या काळजीतनं बाहेर आले. बाहेर येऊन सोफ्यावर बसले. माझं सुंदर दिसणं मला विनयच्या डोळ्यात दिसलं, पण ही वेळ अशा विचारात अडकण्याची नव्हती. काही कळलं का? बाहेरची परिस्थिती कशी आहे? आपल्या ऑफिसच्या लोकांविषयी एनी अपडेट? मी घरी कधी जाऊ शकते? मला लवकर घरी जायला हवं. बाहेरचे सगळे ताण विसरून
माणसाचं मन किती विचित्र असतं नाही. ज्यापासून दूर जायचं नेमकी त्याचीच ओढ लागते. नाही नाही म्हणताना या घरात मला विनयची भूल पडते आहे. त्याच्या व्यक्तिमत्वात कसलं तरी आकर्षण आहे, ते घरभर जाणवत होतं. अदिती, तुझ्या घरी जाण्याची काळजी माझ्यावर सोपव. मी तुझ्या आईबाबांशी बोलतो. तू इथे सुरक्षित आहेस अगदी. बोलता बोलता त्यांनी घरी फोन लावला. नमस्कार, मी विनय बोलतोय. अदिती इथे पूर्ण सुरक्षित आहे, अजिबात काळजी करू नका. बाहेरची परिस्थिती पूर्ण निवळल्याशिवाय मी तिला जाऊ देणार नाही. त्यांनी आईबाबांना स्पष्ट सांगून टाकलं. थोडा विचार केल्यावर मला त्याचं म्हणणं पटलं. बाहेर पडण्याची घाई करण्यात अर्थ नव्हता. रस्त्यावर कर्फ्यू लावण्यात आला होता. कुठल्याही क्षणी काय होईल कशाचा काही भरवसाच नव्हता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला इथे सुरक्षित वाटत होतं. अदिती, बस तू. सकाळी तुझ्याशी रूडली वागलो म्हणून सॉरी. तो स्वतःहून माफी मागत म्हणाला. मी गोंधळून गेले. तू माझ्या लग्नाचा विषय काढलास आणि मी थोडा अपसेट झालो. नाही नाही विनय, उलट तो विषय काढल्याबद्दल मीच माफी मागते. तो हसला. मी त्या हसण्यावर गडबडले. हसताना तो छान दिसत होता. ठीक आहे, वी बोथ आर सॉरी. तू लग्नाची आठवण करून दिलीस म्हणून आता हसू आलं. कामाच्या व्यापात असं वाटतं लग्न करूच नाही. आधी शिक्षण, परदेशी वास्तव्य, नंतर चांगल्या कंपनीत नोकऱ्या चालून आल्या, मनासारखं काम मिळालं, स्वतःला झोकून दिलं मी कामात. या सगळ्यात मैत्रिणी, लग्न याला वेळच नव्हता. मला माहिती होतं कुठल्याही मुलीला फिरायला नेणं, 4 चौघांसारखं दिवस रात्र वेळ देणं, हे सगळं मी नाही करू शकणार. नोकरीशी, कामाशी मी कमिटेड होतो. पण मम्मीसाठी, अवनीशी लग्नाला मी तयार झालो. अवनी आमची दूरच्या नात्यातली. तिला नोकरी नव्हती करायची. हाऊसवाईफ, गृहिणी व्हायला तिला आवडलं. ती घरातच असायची. फिरणं, शॉपिंग, पिकनिक्स हे तिचं आयुष्य. तिच्यासाठी मी वेळ काढत होतो, पण तिचं बिनसलं. लग्न 15 दिवसावर आलं आणि तिने लग्नाला नकार दिला. म्हणाली, मला असं एकटं एकटं घरात बसून नाही जगता येणार. तुम्ही दिवस रात्र कामाच्या व्यापात, आपको मेरे लिए टाईम ही नाही आहे. तिचं म्हणणं बरोबर होतं ना. कामाचा वेळ आणि फॅमिली टाईम याचा मेळ घालणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. म्हणून त्यानंतर लग्नाचा विचारच केला नाही. माझ्याशी लग्न करणाऱ्या मुलीला माझी दुसरी बायको स्वीकारावीच लागेल. समजले. जेसिका ब्युटी, बरोबर? हुशार आहेस. तुम्ही तिला सांगितलं का नाही तुमच्या कामाचं स्वरूप? इतका मोठा जॉब, इतकी जबाबदारी. केला, प्रयत्न केला, पण सगळ्यांना ते नाही समजून घेता येत ना. तिच्या मैत्रिणींचे नवरे, तिचा भाऊ, तिचे वडील वेळेवर घरी येत होते. पण आपलं काम हे असं, दिवस नाही, रात्र नाही, 12-12 तास काम. हे सगळं तिच्या आकलनाच्या बाहेरचं होतं. आपल्या पार्टीज, प्रवास, वेळी अवेळी बाहेर राहणं. तिला कंटाळा आला सगळ्याचा. शी गॉट बोर. तो खिडकीजवळ जात म्हणाला. विनयचं बोलणं ऐकलं मात्र मला वाटलं विनयला नाकारून अवनीनं फार मोठी चूक केली आहे. यापूर्वी मी कधी पुरुषांच्या दृष्टिकोनातनं त्यांच्या लग्नाचा विचारच केलेला नव्हता. स्त्रियांना जशी लग्नानंतरच्या आयुष्यात तडजोड करावी लागते तशी पुरुषांनाही करावी लागते, हे आत्ता कुठं माझ्या लक्षात आलं. विनयला आलेला हा पहिलाच अनुभव किती त्रासदायक असेल याचा अंदाज आला. त्याच्या मनस्थितीची कल्पना आली. आमच्या या नोकरीत नवरा बायकोला एकमेकांना द्यायला वेळ उरतोच कुठे. एकमेकांवर विश्वास ठेवून समजून घेतलं नाही तर अवघं आयुष्यच एखादी काळ्या पाण्याची शिक्षा म्हणून भोगायला लागेल. विनयनं अद्यापी लग्न का केलं नाही या प्रश्नाचं उत्तर मला मिळालं. विनयसारख्या हुशार, महत्त्वाकांक्षी अधिकाऱ्याला त्याच क्षेत्रातली, निदान त्या क्षेत्राची ओळख असणारी, त्याच्या विचारांना समजून घेणारी बायको मिळायला हवी, नाहीतर बिचारेचं आयुष्य नरक बनून जाईल. बरं झालं त्या अवनीनं लग्न मोडलं. मी नकळत मोठ्यानं म्हणाले आणि मग भानावर आले, जीभ चावली. अदिती, तू काही म्हणालीस? खरं सांगू का, मी माझ्या मनातलं पहिल्यांदा कोणाबरोबर तरी शेअर केलं. सॉरी, हे सगळं तुला आत्ताच सांगावंसं वाटलं. होप यू आर नॉट बोर्ड. नॉट ॲट ऑल. उलट तुम्ही मन मोकळं केलं ते बरं झालं. मी मनापासून बोलले. विनयनं त्याची खाजगी गोष्ट माझ्याबरोबर बसून शेअर केली, त्यामुळे मला बरं वाटलं. मलाही त्याला माझ्या आयुष्यात घडलेल्या अनेक गोष्टी सांगाव्याशा वाटल्या, पण मी भानावर आले. तो कितीही साधेपणानं माझ्याशी वागला तरी मी मर्यादा ओलांडता कामा नये.
पण ही मर्यादा ओलांडण्याची वेळ वारंवार येत होती, कारण मी माझ्या बॉसच्या घरी आहे असं मला तो एकही क्षण जाणवू देत नव्हता. खरं सांगायचं तर मला परकेपणा जाणवतच नव्हता. एखाद्या मैत्रिणीशी गप्पा माराव्यात तशा गप्पा मारायचा मोह मला होत होता. विनयच्या लहानपणीच्या कॉलेजच्या आठवणी पुन्हा पुन्हा ऐकाव्यात असं वाटत होतं. पण मी काही सुट्टी घेऊन मजा करायला आले नव्हते. मी किचनमध्ये एक फेरी मारली. किचनमध्ये सगळ्या सुविधा होत्या. खायला करू का? मन कात्रीत सापडलं. विनय कामात गुंतला होता. त्याला मध्ये जाऊन विचारावं का नाही या विचारात असताना दुपारी खानसामा आला. त्यांनी बाहेर पडू नका असं बजावून सांगितलं. बाहेर वातावरण कुंद होतं. त्यांनी दोघांसाठी साधं जेवण केलं. त्याच्या हाताला मात्र चव होती. मॅडम, आपको स्वीट पसंद है? मेरे हाथ का रसगुल्ला खाके देखिए, आपका मूड ही बदल जाएगा. त्याचं नाव युसुफ, परधर्मी. मी विचार केला, बाहेर दंगा उसळला होता तो कोणत्या धर्मासाठी होता? रसगुल्ला खाताना मनात विचार आला, या धर्माचे लोक माझ्या धर्माच्या लोकांना मारायला निघालेत आणि मी याच धर्माच्या माणसानं केलेली स्वीट डिश खाती आहे. माझा मूड सुधारायला तो मेहनतीनं माझ्यासाठी गोड बनवतोय आणि बाहेर एकमेकांचे जीव घ्यायला याच धर्माचे लोक टपलेले आहेत. शेवटी धर्म म्हणजे काय? आपल्यासारख्या सामान्य लोकांना कठपुतळे बनवून आपल्याच इशाऱ्यावर नाचायला लावणाऱ्या लोकांचा धर्म कोणता? युसुफ त्याच इमारतीत एकाच्या घरी राहत होता. फावल्या वेळात विनयकडे स्वयंपाक करत होता. त्यामुळे त्याला विनयच्या घरी जायला यायला सहज जमत होतं. युसुफ, जेवण छान बनवतोस, कोणी शिकवलं? मॅडम, थोडं मी शिकलो, थोडं विनय सरांनी शिकवलं. सरांच्या आग्रहामुळे नाईट कॉलेजला जातो. कुकिंगची आवड आहे. मालपानी सरांकडे राहतो, त्यांच्या ऑफिसमध्ये काम करतो. शिवाय विनय सर चांगला पगारसुद्धा देतात. अरे बापरे, एवढं सगळं मॅनेज कसं करतोस? विनय सरांकडनं खूप काही शिकायला मिळतं मॅडम. त्यांचंच ब्लेसिंग्ज आहेत. विनयबद्दल मला नवी माहिती मिळत होती. विनय, ऑफिसचं काम करू का? काही अर्जंट काम असेल तर सांगा. मी माझी नोट्स घेऊन आली आहे. मी दुपारी जेवून झाल्यावर विचारलं. यस, मला ह्या कामात तुझी मदत लागेल. त्यांनी काही कामांची लिस्ट माझ्यासमोर ठेवली. मी आनंदानं ते काम करायला घेतलं. श्रोते हो, हा होता भाग 15वा. भाग 16वा उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र हो.